पहिल्या ग्रुपमध्ये जे मेटल्स प्रेझेंट असतात दे आर द रिॲक्टिव्ह मेटल्स. तर फॉर एक्झाम्पल सोडियम मेटल, मॅग्नेशियम मेटल फर्स्ट अँड सेकंड ग्रुपमध्ये प्रेझेंट असणारे मेटल हे रिॲक्टिव्ह मेटल असतात. तर आता पहिली रिॲक्शन करूयात आपण बाय युझिंग द सोडियम मेटल. बाय युझिंग सोडियम मेटल. आता ह्या सिंथेसिसला आपण म्हणतो दिस सिंथेसिस इज नोन ॲज, इट इज अ नेम रिॲक्शन. ह्या सिंथेसिसला आपण म्हणतो वुड्स रिॲक्शन. ओके, रिॲक्टिव्ह मेटल यूज करून हे सिंथेसिस आपण करणार आहे त्याला म्हणणार आहे आपण वुड्स रिॲक्शन. आता पहा वुड्स रिॲक्शन काय असते. ज्यावेळेस आपण अल्किल हलाइडला हीट करूयात, वेन अल्काइल हलाइड heated with सोडियम मेटल, ज्यावेळी आपण अल्काइल हलाइडला हीट करणार आहोत सोडियम मेटल बरोबर, इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, it gives higher alkane, it gives higher alkane, that is called as Woods synthesis किंवा वुड्स रिॲक्शन. ह्याला म्हणतात वुड्स सिंथेसिस. आता आपण जे काही लिहिलंय ना ह्याचे रिॲक्शन करण्याचा प्रयत्न करूयात. पहा पुढे एक जनरल रिॲक्शन लिहिते मी अगोदर. वी आर गोइंग टू राईट वन जनरल रिॲक्शन. Okay, now see Rx, R is the any alkyl group, Rx plus Rx plus 2 moles of sodium plus XR, म्हणजे दोन Rx यूज केलेत आपण इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. तुम्ही वरती जर जे मी लिहिलंय डेफिनेशन ते जर तुम्ही ह्याच्याबरोबर कम्पेअर केली यू गेट इझिली दिस रिॲक्शन. सी हे पहा, हे आहे अल्काइल हलाइड. एक्स म्हणजे एनी हलाइड दॅट इज हॅलोजन. ओके, सो अल्काइल हलाइड व्हेन ट्रीटेड विथ अ सोडियम मेटल, दिस इज अ सोडियम मेटल, इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर it gives a higher alkane. The reaction is like this. Here removal of this NaX, 2 moles of NaX got removed from this reaction and there is a attachment of this 2R group, and from methyl halide किंवा alkyl halide we get a higher alkane that is RR plus removal of sodium halide, 2 moles of NaX. Okay, तर अशी ही रिॲक्शन आहे general reaction for the alkyl halide. So this one is a general reaction for the alkyl halide. Now we are going to solve some examples on this. ह्या सिंथेसिसला आपण म्हणतो वुड्स सिंथेसिस, वुड्स सिंथेसिस. ठीक आहे, आता एक्झाम्पल सॉल्व करूयात आपण काही. फॉर एक्झाम्पल CH3X, CH3Cl. सी इथे एक्स म्हणजे काय आहे, एक्स इज नथिंग बट क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन किंवा फ्लोरीन. ओके, आर इज एनी अल्काइल ग्रुप. म्हणजे जर आपण एक एक्झाम्पल घेतलं CH3Cl अल्काइल हलाइड, हा ह्याचं नाव आहे मिथाइल क्लोराइड, मिथाइल क्लोराइड. ओके, 2 मोल मिथाइल क्लोराइड आपण यूज केला 2 मोल्स सोडियम बरोबर. तर मी त्याला आपल्या प्रेफरेबल वे मध्ये लिहिते फक्त in presence of dry ether, in presence of dry ether. Okay, now see in this reaction हा जो NaX आहे, NaCl आहे, it get removed from this and we get a higher product, higher alkane. ह्या रिॲक्शन मध्ये आपल्याला higher alkane भेटतो, that is we get here CH3CH3 as a product plus removal of 2 moles of NaCl. बरोबर, हा होता मिथाइल क्लोराइड. मिथाइल क्लोराइड पासून आपल्याला भेटला इथेन, म्हणजे आपल्याला हायर अल्केन भेटला ह्या कंपाउंड मध्ये. ठीक आहे, तर ही झाली पहिली एक्झाम्पल. दिस इज अ फर्स्ट रिॲक्शन. सो ऑल ऑफ यू गेट इट अबाउट दिस. पुढची रिॲक्शन तुम्ही सॉल्व करा.
take your pen and paper and try to solve this reaction. C2H5 in presence of dry ether. Yes, try करा, ही रिएक्शन सॉल्व करण्याचा प्रयत्न करा and give me the product, name for the product. Yes, KD का सॉल्व. येस, ट्राय करताय तुम्ही. C2H5 single bond C2H5 plus 2NaBr. Okay, here you get C2H5 bond C2H5 plus twice of sodium bromide. हां, जसं याचं नाव इथेन होतं, 2 कार्बन म्हणजे इथेन, याचं नाव काय असेल? 4 कार्बन सध्या. दॅट इज ब्यूटेन. होमोलॉगस सिरीज एकदा तुम्ही स्टडी करा. ओके, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्यूटेन, दॅट वन. ओके, सो दिस इज ऑल अबाउट वुड्स रिएक्शन. ठीक आहे, वुड्स रिएक्शन आली लक्षात सगळ्यांच्या? Yes ma'am. ओके, ठीक आहे. Yes ma'am. ओके, नाउ नेक्स्ट रिएक्शन. नेक्स्ट आपण पाहूया. आता आपण सोडियम मेटल यूज केला होता. बाय युजिंग द रिएक्टिव्ह मेटल सोडियम मेटल. नेक्स्ट वी आर गोइंग टू यूज अ मॅग्नेशियम मेटल. पुढचा मेटल यूज करतोय आपण मॅग्नेशियम मेटल. बाय युजिंग मॅग्नेशियम मेटल. हे रिएक्टिव्ह मेटल असतात. पहा, तुम्हाला लॅबमध्ये देखील तुम्ही कधी पाहिलं असेल, तुम्ही जर लॅबमध्ये कधी गेला असाल तर हा सोडियम मेटल केरोसिनमध्ये डिप केलेला असतो, केरोसिनमध्ये ठेवलेला असतो. त्या सोडियम मेटलला थोडं जरी मॉइश्चर लागलं तरी पण तो स्फोट घेतो, म्हणजे पेट घेतो, बरोबर. म्हणून त्यांना म्हटलं जातं दिस मेटल्स आर व्हेरी रिएक्टिव्ह मेटल, सो रिएक्टिव्ह मेटल्स. ठीक आहे, मग आता दुसरा मेटल आपण यूज करतोय मॅग्नेशियम मेटल. सी when alkyl halide treated with मॅग्नेशियम मेटल, ज्यावेळी आपण अल्काइल हलाइडला ट्रीट करणार आहोत मॅग्नेशियम मेटल बरोबर, इट गिव्स अल्काइल मॅग्नेशियम हलाइड. It gives alkyl magnesium halide, which on treatment with water, which on treatment with water gives अल्केन. आपल्याला बनवायचं अल्केन. आता पहा, आपल्याला अल्काइल हलाइडला म्हणजे CH3Cl C2H5Br किंवा RX ह्याला कशाबरोबर ट्रीट करायचं आहे? मॅग्नेशियम मेटल बरोबर. तर तो आपल्याला काय देणार आहे? मॅग्नेशियम अल्काइल मॅग्नेशियम हलाइड देणार आहे. आणि ह्या अल्काइल मॅग्नेशियम हलाइडवर जर पाणी टाकला, वॉटर टाकला, तर हा देणार आहे आपल्याला अल्केन. ओके, आता हे जे लिहिलंय मी वरती त्याला फक्त आपण रिएक्शनमध्ये मांडण्याचा प्रयत्न करूयात. पहा, जनरल रिएक्शन थ्रू मी इथे लिहिण्याचा प्रयत्न करते अगोदर. जनरल रिएक्शन RX. RX म्हणजे आहे अल्काइल हलाइड. अल्काइल हलाइड. ओके, प्लस काय कशाबरोबर ट्रीट केलं त्याला? मॅग्नेशियम मेटल बरोबर. इथे लिहिलंय पहा, अल्काइल हलाइड इज ट्रीटेड विथ मॅग्नेशियम मेटल.
इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर ॲज अ सॉल्व्हंट. हा काय देईल आपल्याला RMgX. ह्याचं नाव आहे अल्काइल मॅग्नेशियम हलाइड. इट गिव्स यू अल्काइल मॅग्नेशियम हलाइड. आता ह्या अल्काइल मॅग्नेशियम हलाइडवर ज्यावेळेस आपण वॉटर मॉलिक्यूलचे ॲडिशन करूयात, वॉटर मॉलिक्यूलचं डिसोसिएशन होतं H+ आणि OH- फॉर्ममध्ये. तर हा कंपाऊंड आपल्याला देईल RH, दॅट इज अल्केन, प्लस दिस MgXOH कॉम्प्लेक्स. ह्या प्रकारचा कॉम्प्लेक्स आणि अल्केन. आपला इंटरेस्टेड प्रोडक्ट काय आहे? दिस इज युअर इंटरेस्टेड प्रोडक्ट, दॅट इज अल्केन. यू गेट अल्केन हिअर. ओके. मग पहा, अल्काइल हलाइडमध्ये जर मॅग्नेशियमचं इन्सर्शन केलं तर मॅग्नेशियम कुठे ॲड होतो? ह्या अल्किल आणि हलाइड ग्रुपच्या मध्ये ॲड होतो आणि आपल्याला देतो अल्काइल मॅग्नेशियम हलाइड. ह्याच अल्काइल मॅग्नेशियम हलाइडवर जर आपण वॉटर मॉलिक्यूलची ॲडिशन केली तर H+, वॉटर मॉलिक्यूलचं डिसोसिएशन कसं होतं? H+ आणि OH- ह्या फॉर्ममध्ये. तर हा जो H+ आहे इट गोज टुवर्ड्स द R ग्रुप आणि OH- गोज टुवर्ड्स दिस कॉम्प्लेक्स. ओके, सो वी गेट अ अल्केन. आता एक्झाम्पल सॉल्व्ह करूयात पहा आपण. For example, CH3Br in presence of magnesium and dry ether. काय भेटेल बरं इथे? वरची रिॲक्शन चेक करा. काय भेटेल? येस, सांगा. Methyl bromide magnesium. That is methyl magnesium bromide. CH3MgBr. व्हेरी गुड. ट्राय चांगला आहे तुमचा. मिथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड. ठीक आहे, व्हेरी गुड. आता या मिथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइडमध्ये आपण सेकंड स्टेपमध्ये कशाची ॲडिशन करतोय? वॉटरची. काय तयार होईल बरं मग? हायड्रोजन गोज टुवर्ड्स दिस मिथिल ग्रुप अँड OH गोज टुवर्ड्स दिस कार्बन. सो हिअर वी गेट CH4 प्लस MgBrOH, दिस काइंड ऑफ कॉम्प्लेक्स. म्हणजे काय भेटलं आपल्याला इथे? मिथेन ॲज ए अल्केन. वी गेट अ मिथेन, दिस काइंड ऑफ अल्केन. ओके, नाउ टेक अ सेकंड एक्झाम्पल. First example, now take second example. CH3 CH2Cl plus Mg in presence of dry ether. This is the first compound. आणि ह्याच्यावर जर फर्स्ट कंपाऊंड फॉर्म झाल्यावर ह्याच्यावर जर वॉटर मॉलिक्यूलची ॲडिशन केली, वी गेट अ B. ओके, नाउ सी हिअर वी गेट अ A, हिअर वी गेट अ B. तर आता तुम्हाला मला सांगायचं आहे A आणि B काय असेल? व्हॉट इज A, व्हॉट इज B? येस, सॉल्व दिस रिॲक्शन. Yes, solve this reaction. Yes, करताय का सॉल्व? इट इज व्हेरी इझी. तुम्हाला वरची रिॲक्शन दिसत असेल तर वरची रिॲक्शन एकदा पहा, चेक करा
and accordingly you go for this reaction, this example. A is equal to methyl chloride and B is equal to ethyl magnesium. A is equal to मिथाइल क्लोराइड नाही येणार. A is equal to काय येईल, इथाइल ग्रुप आहे, इथाइल, तर त्याच्यामध्ये फक्त मॅग्नेशियम इन्सर्ट होईल. मॅग्नेशियम कुठे इन्सर्ट होतो, ह्या माझा तुम्हाला कर्सर दिसतोय, तर या बॉन्ड मध्ये जिथे तुमचा हॅलोजन असेल त्या बॉन्डला ब्रेक करून ह्या इथे मॅग्नेशियम इन्सर्ट होईल. बरोबर, म्हणजे आपल्याला काय भेटेल पहा, ए वी गेट हिअर CH3 CH2, या बॉन्ड मध्ये इथे मॅग्नेशियम जाईल Mg आणि हा Cl. ठीक आहे, मला जागा नव्हती म्हणून मी फक्त वरती लिहिलंय. CH3 CH2 Mg Cl असं इन्सर्शन होतं. आता याच्यावर जर वॉटर टाकला, हा सेकंड प्रोडक्ट काय सांगितलं होतं, येस बी काय सांगितलं होतं तुम्ही, ओके. सी बी काय आहे पाहूयात आपण. बी म्हणजे काय, आता तुमच्याकडे जेवढे कार्बन तो त्याचा अल्केन तयार होईल. दॅट इज हायड्रोजन इज गोज टुवर्ड्स दिस इथिल ग्रुप, सो वी गेट CH3 CH3 प्लस दिस काइंड ऑफ कॉम्प्लेक्स MgClOH. म्हणजे इथे तयार झाला आपल्याला इथेन. ओके, वी गेट इथेन. सो दिस इज ऑल अबाउट द ग्रिग्नार्ड रिएजंट. हा जो तयार होतो CH3MgBr ह्याला म्हणतात ग्रिग्नार्ड रिएजंट. मी ते खाली एकदा लिहिते बा परत. हा जो तयार होतो RMgX, फॉर एक्झाम्पल CH3MgBr, ह्याला म्हणतो आपण ग्रिग्नार्ड रिएजंट. दिस रिएजंट इज कॉल्ड ॲज ग्रिग्नार्ड रिएजंट. मग ह्या वरच्या रिएक्शन मध्ये आपण काय यूज केलं, ग्रिग्नार्ड रिएजंट यूज केला. हा जो तयार झाला होता इथे, दॅट इज कॉल्ड एज ग्रिग्नार्ड रिएजंट. दिस ग्रिग्नार्ड रिएजंट वी यूज फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्केन. ओके, ठीक आहे. नाउ दिस इज ऑल अबाउट द प्रिपरेशन रिएक्शन. काल आपण 2-3 रिएक्शन घेतल्या होत्या, आज आपण ह्या 2 रिएक्शन पाहिल्या. दॅट इज बाय युजिंग द सोडियम मेटल वुड सिंथेसिस, वुड्स रिएक्शन. आणि सेकंड रिएक्शन आपण पाहिली बाय युजिंग द मॅग्नेशियम मेटल, दॅट इज द ग्रिग्नार्ड रिएजंट. तर याच्यामध्ये काही डाऊट आहे का, इज देयर एनी डाऊट इन दिस बोथ द रिएक्शन्स? यू कैन यूज, नो मैम. ओके, ठीक है, ठीक है. देन वी गो फॉर द नेक्स्ट. ओके, सी द नेक्स्ट, दॅट इज फिजिकल प्रॉपर्टीज. इथे आपल्या प्रिपरेशन रिएक्शन फिनिश झालं. नाउ वी आर गोइंग फॉर द फिजिकल प्रॉपर्टीज. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन. अल्केनच्या फिजिकल प्रॉपर्टीज काय काय असतात ते पाहूयात. पहा, see the first physical property of alkane is alkanes are non-polar. Alkanes are non-polar. हे पोलार नसतात, नॉन पोलार असतात. मग आता नॉन पोलार म्हणजे काय किंवा पोलार म्हणजे काय त्याचा डिफरन्स समजावून घ्या अगोदर. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही पाहिला HF, ओके, तर हा फ्लोरीन जो असतो ना हा इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आहे, डेल्टा मायनस, आणि ह्याच्यावर चार्ज येऊ शकतो डेल्टा प्लस. पिरियडिक टेबलमध्ये हायड्रोजन हा प्रेझेंट असतो फर्स्ट ग्रुपमध्ये आणि फ्लोरीन हा प्रेझेंट आहे 17th ग्रुपमध्ये, 17व्या ग्रुपमध्ये. मग पिरियडिक टेबलमध्ये ज्यावेळेस आपण लेफ्ट टू राईट जातो त्यावेळेस इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी वाढत जाते. आणि वेन इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी गोज ऑन इन्क्रीजिंग, देर इज अ ह्यूज डिफरन्स बिटवीन दिस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह अँड इलेक्ट्रॉन निगेटिव्ह एलिमेंट. आणि ह्या इथे जे पोल डेव्हलप होतात प्लस आणि निगेटिव्ह, ह्या कंपाऊंड्सला आपण म्हणतो पोलार कंपाऊंड. हे कंपाऊंड असतात पोलार. ठीक आहे, पण जिथे इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी डिफरन्स खूप कमी असतो, लाईक CH3Cl किंवा CH3F, हा असतो 14th ग्रुपमध्ये, 14व्या ग्रुपमध्ये, आणि हा असतो 17th ग्रुपमध्ये.
ओके. तर ह्यांच्यामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स कसा असतो, खूप कमी असतो. देर इज अ व्हेरी लेस इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स बिटवीन दिस CH3 अँड Cl किंवा कार्बन अँड हायड्रोजन ॲटम, कार्बन अँड हॅलोजन ॲटम. त्याच्यामुळे जस्ट वेट, कार्बन आणि हायड्रोजन, आपल्याला इथे अल्केन पाहायचा होता, मी चुकून Cl लिहिला, कार्बन अँड हायड्रोजन. देर इज अ व्हेरी लेस इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स बिटवीन दिस कार्बन अँड हायड्रोजन. कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असते 2.5 आणि हायड्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असते 2.1. म्हणून ह्यांच्यामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स खूप कमी असल्या कारणाने हे असतात नॉन पोलार. ठीक आहे. तर तुम्हाला पोलार आणि नॉन पोलार काय ते लक्षात आलं असेल. मग अल्केन्स कसे असतात, नॉन पोलार असतात. त्यांच्यामध्ये असे पोल्स डेव्हलप नाही होत, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे पोल डेव्हलप होत नाही. देअरफॉर अल्केन्स आर नॉन पोलार कंपाउंड. दिस इज द फर्स्ट फिजिकल प्रॉपर्टी. नाउ वी आर गोइंग फॉर द सेकंड फिजिकल प्रॉपर्टी. Okay, now see, we are going for the second physical property, that is there is a force of attraction between alkane molecule is van der Waals forces. अल्केन मॉलिक्यूल मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन कोणता असतो, तर वॅन डर वॉल्स फोर्सेस असतात. त्यांच्यामध्ये वॅन डर वॉल्स फोर्सेस हे फोर्सेस वीक असतात. वॅन डर वॉल्स फोर्सेस म्हणजे त्यांच्यामधले जे फोर्सेस असतात ते कसे असतात, वीक फोर्सेस असतात. खूप स्ट्रॉंग फोर्सेस अल्केन मध्ये नसतात. These forces are very weak forces. Next, next one is the alkanes are colorless and odorless. Alkane कसे असतात पा, alkanes are colorless odorless. त्यांना वासही नसतो आणि ते कलरलेसही असतात. Some alkanes are colorless as well as odorless. Now, room temperature ला, at a room temperature, C1 to C4 alkanes are gases, while C5 to C17 are liquid in nature. त्यांचं नेचर कसं आहे ते लिहितोय आता आपण. C1 to C4 हे गॅसेस फॉर्म मध्ये असतात. म्हणजे मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन हे गॅसेस फॉर्म मध्ये असतात. तुम्ही जर आपले LPG गॅस जर पाहिला तर त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतं मिथेन, इथेन, प्रोपेन आणि ब्युटेन. हे मिक्सचर्स असतात त्यांच्यामध्ये. सो ते गॅसेस फॉर्म मध्ये असतात. मग C5 to C17 दीज आर इन अ लिक्विड फॉर्म आणि C18 ऑनवर्ड्स दे आर सॉलिड इन फॉर्म. हे सॉलिड फॉर्म मध्ये असतात. ठीक आहे. आता पहा पुढे, अल्केन्स जे असतात दे आर इनसॉल्युबल इन वॉटर. वॉटरमध्ये सॉल्युबल नसतात. दे आर इनसॉल्युबल इन वॉटर. अल्केन्स आर इनसॉल्युबल इन वॉटर. इफ यू सी द नेक्स्ट फिजिकल प्रॉपर्टी, दॅट इज स्ट्रेट चेन अल्केन आणि ब्रांच चेन अल्केन मध्ये आपण कंपॅरिझन करतोय. स्ट्रेट चेन अल्केन्स have stronger force of attraction hence they have higher melting and boiling point than or boiling point than branch chain alkane. आता ह्याचा मीनिंग काय आहे ते पाहूया. ओके, आता एक मिनिट लक्ष द्या. पहा, स्ट्रेट चेन अल्केन्स जे असतात त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे स्ट्रॉंगर असतात. They have the stronger intermolecular force of attraction than the branch chain alkane. Therefore, always straight chain alkanes have the higher melting and boiling point. मी एक एक्झाम्पल देऊन तुम्हाला समजावते. पहा,
if you consider this is a straight chain alkane, CH3 CH2 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 CH3 हे आहे स्ट्रेट चेन अल्केन. स्ट्रेट चेन अल्केन. आता ह्याच्याच कंपॅरेबल मासची जर आपण ब्रांच चेन अल्केन फाइंड आउट केली किंवा काढली, CH3 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 ही आहे ब्रांच चेन अल्केन. ब्रांच चेन अल्केन. ओके. तर आता पहा, स्ट्रेट चेन अल्केन मध्ये मी जसं सांगितलं तसं इंटरमॉलिक्युलर फोर्सेस कसे असतात, स्ट्रॉंग असतात. स्ट्रेट चेन अल्केन हॅव इंटरमॉलिक्युलर फोर्स स्ट्रॉंग and they have weak intermolecular force. ह्यांचे इंटरमॉलिक्युलर फोर्स काय असतात, वीक असतात. दे हॅव द वीक इंटरमॉलिक्युलर फोर्स. आता जर आपण सरफेस एरिया बद्दल जर पाहिला तर ह्यांच्याकडे सरफेस एरिया कशी असते, दे हॅव द लार्ज सरफेस एरिया. नाउ सी, दे हॅव लार्ज सरफेस एरिया while they have small surface area. ह्यांच्याकडचा सरफेस एरिया स्मॉलर असतो. See now, if you observe, see this compound which has a larger surface area, ह्याची सरफेस एरिया मोठी आहे. आणि जर आपण इथे गेलो, if you go for this, it has a smaller surface area. Okay, therefore always straight chain compounds, they have higher melting point. Straight chain compound always have higher melting point or the boiling point than branch chain compound always have lower melting point or the boiling point. Okay, सी हे जे आहे दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्याला CET एक्झाममध्ये बऱ्याच वेळा ह्याचे क्वेश्चन्स येतात. तुम्हाला 4 ऑप्शन्स दिलेले असतात आणि तुम्हाला विचारलं जातं की विच ऑफ द फॉलोइंग विल हॅव द हायेस्ट मेल्टिंग पॉईंट किंवा विच ऑफ द फॉलोइंग विल हॅव द लोवेस्ट मेल्टिंग पॉईंट लाईक दिस. ओके, तर त्याच्या मागचं रिझन हे आहे, स्ट्रेट चेन अल्केनमध्ये ऑलवेज मेल्टिंग पॉईंट हायेस्ट असतो दॅन द ब्रांच चेन अल्केन विथ द कंपॅरेबल मास. आता ह्या दोन्ही एक्झाम्पलचं जर तुम्ही मास कंपेअर केलं तर बोथ हॅव द सेम मास. ओके, आता हे कसं ओळखायचं, दोघांचा मास सेम आहे, त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काउंट करायचा. ह्याचा जर मॉलिक्युलर फॉर्म्युला तुम्ही काउंट केला तर ह्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C5H12 आणि याचा देखील मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C5H12. मग त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला जर सेम असेल तर त्यांचा मास देखील कसा आहे, सेम आहे. त्यांचा मास म्हणजे वजन सेम आहे, बट they have the different structure. One is a straight chain, one is a branch chain. आणि मग जी स्ट्रेट चेन असते ती इंटरमॉलिक्युलर फोर्स त्यांच्यामध्ये स्ट्रॉंग असतो, त्यांच्यामध्ये आणि ब्रांच चेनमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स वीक असतो. स्ट्रेट चेनमध्ये लार्जर सरफेस एरिया असते, ब्रांच चेनमध्ये स्मॉलर सरफेस एरिया असते. therefore straight chain compound always have the high melting point than the branch chain compounds. Okay, now see काय काय फिजिकल प्रॉपर्टीज पाहावं परत एकदा. फिजिकल प्रॉपर्टीज, अल्केन्स हे नॉन पोलर असतात, ते पोल्स डेव्हलप करत नाहीत. सेकंड पाहिली आपण वॅन्डोवाल्स फोर्सेस. अल्केन्समध्ये वीक वॅन्डोवाल्स फोर्सेस असतात. अल्केन्स हे कलरलेस आणि ओडरलेस असतात. रूम टेम्परेचरला C1 to C4 आर द गॅसेस, C5 to C17 आर द लिक्विड्स अँड C18 ऑनवर्ड्स आर द सॉलिड. अल्केन्स हे वॉटरमध्ये इनसॉल्युबल असतात, वॉटरमध्ये ते सॉल्युबल होत नाहीत. त्याच्यानंतर स्ट्रेट चेन अल्केन जर आपण पाहिले तर त्यांच्यामध्ये मेल्टिंग पॉईंट किंवा बॉइलिंग पॉईंट मॅक्झिमम असतो, जास्त असतो, हायर असतो दॅन द ब्रांच चेन अल्केन. ओके, ऑल ऑफ यू गेट इट अबाउट दिस? इज देयर एनी डाउट? नो मॅम. ओके, ठीक आहे. नाउ वी आर गोइंग टू स्टार्ट द केमिकल प्रॉपर्टीज. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन. सी आतापर्यंत आपण काय काय पाहिलं पहा, जसं चॅप्टर स्टार्ट केलं तसं आपण प्रिपरेशन रिॲक्शन पाहिले होते अल्केन्सच्या. त्याच्यानंतर अल्केनमध्ये आपण अल्केनबद्दल काय काय पाहिलं ते पहा. अल्केनमध्ये आपण त्यांचा आयसोमेरिझम पाहिला, अल्केनचं जनरल फॉर्म्युला, आयसोमेरिझम, प्रिपरेशन
आणि आज आपण स्टडी केलं अल्केनच्या फिजिकल प्रॉपर्टीज. ठीक आहे. आणि आता आपण स्टडी करायला जातोय केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन. नाउ वी आर गोइंग टू स्टडी अबाउट द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन. See the chemical properties of alkane. In the chemical properties of alkane, the first reaction we are going to study about the chemical property is halogenation of alkane. Halogenation of alkane. अल्केनचं हॅलोजिनेशन करणार आहोत. म्हणजे काय अगोदर आपण समजावून घेऊया की हॅलोजिनेशन म्हणजे काय असतं. सी द रिएक्शन इन विच more hydrogen atom of alkane they are replaced by one or more halogen atom, that is called as halogenation of alkane. म्हणजे आता सिंपल लँग्वेज मध्ये मी तुम्हाला समजवते. कन्सिडर करा की हा CH4 आहे. ठीक आहे. म्हणजे हा हायड्रोकार्बन आहे. तर हायड्रोकार्बन मधून एक किंवा एक पेक्षा जास्त हायड्रोजन आपण रिप्लेस करून, मी फक्त स्ट्रक्चरल फॉर्म्युला मध्ये लिहिते पहा. दिस इज अ CH4. तर ह्या हायड्रोकार्बन मधून आपण एक किंवा एक पेक्षा जास्त हायड्रोजन रिप्लेस करून जर त्यांच्या जागेवर एखादा हॅलोजन ॲटम ॲड केला तर ह्या कंपाऊंड ह्या रिॲक्शनला आपण म्हणतो हॅलोजिनेशन रिॲक्शन. येते लक्षात. फ्रॉम द अल्केन वी आर गोइंग टू रिप्लेस वन ऑर मोर हायड्रोजन ॲटम बाय द हॅलोजन ॲटम. मग हॅलोजन्स कोणते कोणते असतात? विच आर डिफरंट हॅलोजन्स आर देअर, लाईक फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन और आयोडीन. मग ह्यांना ज्यावेळेस आपण रिप्लेस करतो, हायड्रोजन काढायचं आणि त्यांच्या जागेवर हॅलोजनला रिप्लेस करायचं. हायड्रोजन काढलं आणि इथे हॅलोजनला रिप्लेस केला तर ह्या रिॲक्शनला आपण म्हणतो हॅलोजिनेशन रिॲक्शन. दिस रिॲक्शन इज नोन एज हॅलोजिनेशन. ओके. तर आता आपण काय करणार आहोत? अल्केनचं हॅलोजिनेशन करणार आहोत. आता ही जी हॅलोजिनेशन रिॲक्शन असते ही असते सबस्टिट्यूशन रिॲक्शन. द रिॲक्शन इज सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आता तुम्हाला इझिली मिनिंग माहिती आहे पा सबस्टिट्यूशन म्हणजे काय. फॉर एक्झाम्पल इतका वेळ तुमचं मॅथ्सचं लेक्चर चालू होतं, मॅथ्सचे सर लेक्चर घेत होते, मॅथ्सचे सर गेले आणि केमिस्ट्रीच्या मॅम आल्या, राईट. म्हणजे काय झालं? सबस्टिट्यूट झाला, रिप्लेसमेंट झाली, राईट. मग ह्याला म्हणतात सबस्टिट्यूशन रिॲक्शन. जसं हायड्रोजन निघून जाईल आणि तिथे क्लोरीन येऊन बसलाय, सो दॅट इज कॉल्ड एज सबस्टिट्यूशन रिॲक्शन. सो हॅलोजिनेशन इज नोन एज सबस्टिट्यूशन रिॲक्शन. नाउ दिस रिॲक्शन इज ऑकर इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट, सनलाईट और हाय टेम्परेचर. रिॲक्शन कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होते पहा? रिॲक्शन ऑकर in presence of UV light, sunlight or at a high temperature. ही रिॲक्शन ह्यांच्या प्रेझेन्स मध्ये होईल. UV लाईट, सनलाईट किंवा हाय टेम्परेचरच्या प्रेझेन्स मध्ये ही रिॲक्शन होऊ शकते. मग आता रिॲक्शन काय आहे ती करूयात आपण पुढे पहा. फॉर एक्झाम्पल CH4 in presence of Cl2, that is ClCl, sunlight, आपल्याला इथे कंपाउंड भेटेल CH3Cl plus HCl, that is a methyl chloride. This is a methyl chloride. ओके. आता पहा, आता हा जो मिथाइल क्लोराइड आहे इथे पहिला कंपाउंड जो तयार झाला आपला, ह्या मिथाइल क्लोराइड मध्येच जर मी परत क्लोरीनची ॲडिशन केली, CH3Cl plus Cl2 in presence of high temperature or sunlight, तर रिॲक्शन कशी होते पहा. We get here CH2Cl2 plus HCl, म्हणजे इथला दुसरा हायड्रोजन पण निघाला आणि तिथे क्लोरीन गेला. समजते?
इथे एक हायड्रोजन, पहिल्या रिॲक्शन मध्ये एक हायड्रोजन रिप्लेस झाला होता क्लोरीनने, दुसऱ्या रिॲक्शन मध्ये देखील एक हायड्रोजन निघाला, CH2Cl2 तयार झालाय, पुढे क्लोरीनने रिप्लेस झाला. इफ यू सी द थर्ड रिॲक्शन, अगेन वी आर गोइंग टू रिमूव्ह द one hydrogen, not a chlorine, in presence of sunlight. इथे काय तयार होईल आता, CH आणि इथले 3 क्लोरीन ॲटम, 1 क्लोरीन ॲटम गोज हियर, CHCl3, that is a chloroform plus HCl. आता ह्या क्लोरोफॉर्म मध्ये जर आपण परत Cl2 ची ॲडिशन केली प्लस ClCl, तर हा काय देईल पहा आपल्याला, इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट इट गिव्स यू CCl4, that is carbon tetrachloride, carbon tetrachloride plus HCl. ओके, नाउ सी हॅलोजिनेशन मध्ये काय केलं आपण, व्हेरी इझी रिॲक्शन. CH4 होते, आपण एक एक हायड्रोजन फक्त रिप्लेस करत गेलो हॅलोजनने. एक हायड्रोजन काढला, हॅलोजनची ॲडिशन केली, वी गेट अ CH3Cl. CH3Cl मधला एक हायड्रोजन काढला, हॅलोजन टाकला, वी गेट अ CH2Cl2, डायक्लोरोमिथेन. CH2Cl2 मध्ये एक हॅलोजनची ॲडिशन केली, वी गेट अ CHCl3. द नेम ऑफ द कंपाउंड इज डायक्लोरोमिथेन. नेक्स्ट, क्लोरोफॉर्म मध्ये जर क्लोरीन टाकलं तर वी गेट अ कार्बन टेट्राक्लोराइड ॲज अ कंपाउंड. नाउ हॅलोजनची रिॲक्टिव्हिटी ऑर्डर काय असते पहा याच्यामध्ये, रिॲक्टिव्हिटी ऑर्डर फॉर द हॅलोजन म्हणजे कोणता हॅलोजन जास्त रिॲक्टिव्ह असतो, रिॲक्टिव्हिटी ऑर्डर ऑफ हॅलोजन टुवर्ड्स द अल्केन, रिॲक्टिव्हिटी ऑर्डर ऑफ हॅलोजन टुवर्ड्स द अल्केन. See, fluorine is very reactive towards alkene, then chlorine, then bromine, and then iodine. Fluorine हा जास्त रिॲक्टिव्ह असतो अल्केन कडे, then the chlorine, then bromine, then iodine. Now next one is order for the age of replacement. Order for the age of replacement of hydrogen atom. हायड्रोजन ॲटमची एज ऑफ रिप्लेसमेंट काय असेल पहा, टर्शरी हायड्रोजन जर असेल दॅट इज मोर इझिली रिप्लेस्ड दॅन सेकंडरी दॅन प्रायमरी. ठीक आहे, ओके. नाउ सी द नेक्स्ट, वी आर गोइंग टू सी द एक्झाम्पल फॉर द हॅलोजिनेशन रिॲक्शन. CH3 CH2CH3 इन प्रेझेन्स ऑफ हीटिंग आणि त्याच्यामध्ये ॲड केलं आपण Cl2, तर रिॲक्शन काय होईल पहा, प्रोडक्ट कोणते भेटतील आपल्याला, वी गेट अ 2 प्रोडक्ट. आपण मागच्या चॅप्टरमध्ये प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी हे शिकलो होतो. तर हा कार्बन आहे प्रायमरी, दिस कार्बन इज ऑल्सो प्रायमरी, दिस वन इज सेकंडरी. जर कार्बन एकाच कार्बनला अटॅच असेल तर तो प्रायमरी असतो, आणि जर कार्बन 2 अजून कार्बनला अटॅच असेल तो सेकंडरी असतो. मग इथे टाइप ऑफ कार्बन ॲटम्स किती आहेत, 2. टोटल टाइप्स ऑफ कार्बन ॲटम्स आर 2. therefore we get a 2 products. मग कोणते प्रोडक्ट भेटतील, पहिला प्रोडक्ट हा भेटेल CH3. सी प्रोडक्ट्स खाली लिहिते म्हणजे दोन्ही प्रोडक्ट मला एनलिस्ट करता येतील व्यवस्थित. वी आर गोइंग टू राइट दिस प्रोडक्ट्स. So the first product we get here, that is CH3CH2 CH2Cl plus CH3, secondary वर एक क्लोरीन जाईल CH3. We get this kind of 2 products. आता ह्याच्यामधला जसं आता वरती पाहिलं आपण एज ऑफ रिप्लेसमेंट, तर टर्शरी इज मोर इझिली रिप्लेस्ड बाय सेकंडरी दॅन प्रायमरी. मग इथे सेकंडरी वर जो क्लोरीन गेलाय हा जो कंपाउंड तयार होईल हा मेजर क्वांटिटी मध्ये तयार होईल दॅन दिस कंपाउंड इज फाउंड इन अ मायनर क्वांटिटी. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द प्रिपरेशन रिएक्शन फॉर द this is all about the chemical reaction or the halogenation reaction. हे झालं सगळं chemical reaction or the halogenation reaction बद्दल. Okay, is there any doubt in this reaction?
Okay, I think so you don't have any doubt. Now see once again काय काय घेतलं पहा आपण. काल आपण चॅप्टर स्टार्ट केला हायड्रोकार्बन. वी स्टार्टेड अल्केन. इन अल्केन आयसोमेरिझम प्रिपरेशन रिॲक्शन मध्ये आपण 3-4 रिॲक्शन्स घेतल्या. नाव दिस इज अ वुड्स रिॲक्शन. तुम्हाला जर कुठल्याही पॉइंट मध्ये काही इश्यू असेल तर यू कॅन स्टॉप अँड यू कॅन ओपन युअर स्पीकर अँड यू कॅन आस्क द क्वेश्चन. नाव बाय युझिंग द सोडियम मेटल दॅट इज द वुड्स रिॲक्शन. अल्काइल हॅलाइड ज्यावेळेस सोडियम मेटल बरोबर रिॲक्ट होतो तर हा हायर अल्केन देतो. बरोबर. पुढे पहिलं मॅग्नेशियम मेटल बद्दल. अल्काइल हॅलाइड ज्यावेळेस मॅग्नेशियम मेटल बरोबर ट्रीट होतो त्यावेळेस तो ग्रिग्नार्ड रिॲक्शन देतो. ग्रिग्नार्ड रिएजंटवर जर वॉटरची ॲडिशन केली तर आपल्याला अल्केन हा कंपाऊंड भेटतो. नेक्स्ट फिजिकल प्रॉपर्टीज आपण स्टडी केल्या की दे आर व्हेरी इझी. ओके, देन वी स्टार्टेड द केमिकल प्रॉपर्टीज. इन दॅट वी स्टडी अबाउट द हॅलोजिनेशन रिॲक्शन. हॅलोजिनेशन म्हणजे अल्केनमधून हायड्रोजन रिप्लेस करून हॅलोजनचे ॲडिशन करणे. दॅट इज अ हॅलोजिनेशन रिॲक्शन. ओके, is there any doubt in this? You can use your thumb. No, ma'am. Okay, so we stop here. Now your next session is physics. Thank you.